नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या नावाने आपली वेबसाईट आणि आपलं ऍप देखील आहे. आणि हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर. यामध्ये आपण कंप्लीट इंग्लिश ग्रामर घेणार आहोत आणि हा लेसन नंबर 4 आहे इंट्रोडक्शन टू पार्ट्स ऑफ स्पीच. तर या पर्टिक्युलर लेसन मध्ये आपल्याला शब्दांच्या जाती ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच इथे आपण समजावून घेणार आहोत आणि प्रत्येकाचं आपण इन शॉर्ट मध्ये त्याचे मिनिंग काय आहे त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. आणि यावरती परत मी डिटेल मध्ये सेपरेट याचे व्हिडिओज देखील बनवलेले आहेत, व्हिडिओ सेशन देखील सेपरेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला आपण या लेसन मध्ये मीनिंग ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इथे आपण समजावून घेणार आहोत की पार्ट्स ऑफ स्पीच कशाला म्हणायचं. आता इथे सगळ्यांनी प्रत्येक वाक्य ते समजावून घ्यायचं आहे. इच लँग्वेज कंटेन्स वर्ड्स. कुठलीही भाषा घ्या त्यामध्ये काय आहे शब्द असतात. म्हणजेच काय अ लँग्वेज इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ वर्ड्स. अनेक शब्दांचा समूह म्हणजेच भाषा ज्याला आपण म्हणतो. आणि हे जे शब्द आहेत या शब्दांनाच पुढे काय केलं जातं, हे जे शब्द आहेत वर्ड्स ज्याला म्हणतो आपण दे आर क्लासिफाईड इन टू डिफरंट कॅटेगरीज. याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज बनवलेल्या आहेत त्याच्या फंक्शन नुसार की त्या वाक्यामध्ये ते काय फंक्शन करतं त्यानुसार त्याच्या कॅटेगरीज बनवल्या. आणि ह्या ज्या कॅटेगरीज आहेत बरोबर दीज कॅटेगरीज आर कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच आणि यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. तर हे आपण काय केलं इथे जनरल मध्ये लँग्वेज विषयी समजून घेतलंय. आता इथे काय केलंय मी बघा इंग्लिश इज वन ऑफ द लँग्वेजेस. अनेक भाषांपैकी इंग्लिश ही एक भाषा आहे आणि त्यातील आपण पार्ट्स ऑफ स्पीच इथे समजावून घेणार आहोत. देर आर अ टोटल ऑफ 8 कॅटेगरीज ऑफ वर्ड्स ट्रेडिशनली इन द इंग्लिश लँग्वेज. इथे समजून घ्यायचे टोटल किती आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच बघायचे आहेत 8. कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण समोर बघणार आहोत. इट मीन्स द इंग्लिश लँग्वेज हॅज अ टोटल ऑफ 8 पार्ट्स ऑफ स्पीच. याचाच अर्थ काय या ज्या 8 कॅटेगरीज आहेत त्याच 8 पार्ट्स ऑफ स्पीच इथे आपण समजावून घेणार आहोत. आता स्क्रीनवरती तुम्हाला बघा तुम्हाला डायग्राम दिसतंय काय दिलंय बघा त्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच. सुरुवातीला आहे नाउन्स, प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्ह्ज, वर्ब्स, ऍडवर्ब्स, कंजंक्शन्स, प्रेपोजिशन्स अँड इंटरजेक्शन्स. म्हणजेच इंग्लिश लँग्वेज मध्ये देर आर टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच. परत वाचतोय नाउन्स आहे, प्रोनाउन्स आहे, ऍडजेक्टिव्ह्ज आहेत, वर्ब्स आहेत, ऍडवर्ब्स आहेत, कंजंक्शन्स आहेत, प्रेपोजिशन्स आहेत आणि इंटरजेक्शन्स आहेत. कोर्स जरी मी मराठीमध्ये डिझाईन केलेला असेल तरी सगळ्यांनी समजून घ्यायचंय की आपल्याला कंप्लीट इथे मराठीमध्ये या सगळ्या गोष्टींचं ट्रान्सलेशन करायचं नाहीये कारण इथे कन्फ्युजन फार क्रिएट होतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाचं इंग्लिशमध्येच मिनिंग काय आहे हे समजावून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण बघूया मीनिंग ऑफ नाउन. नाउन कशाला म्हणायचं डेफिनेशन दिली आणि त्याचे एक्झाम्पल्स मी इथे दिलेले आहे. अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस ऑर थिंग. म्हणजेच काय नाउन म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव, एखाद्या गोष्टीचं नाव याला जे आहे त्याला आपण नाउन असं म्हणतो. द एक्झाम्पल्स बघा अकबर वॉज अ ग्रेट रुलर. आता इथे अकबर एका व्यक्तीचं नाव आहे आणि रुलर हे इन जनरल मधलं नाउन हे लक्षात घ्या. म्हणजे या वाक्यामध्ये अकबर आणि रुलर हे दोन्ही नाउन म्हणून काम करतात. त्यानंतर बघा द गंगा इज अ सेक्रेड रिव्हर. आता इथे गंगा गंगा हे नदीचं नाव आहे, रिव्हरचं नाव आहे आणि सॅक्रेड म्हणजे काय पवित्र ऍडजेक्टिव्ह आहे ते. पण नाउन बघतो आहोत म्हणजेच इथे गंगा हे नाउन आहे, रिव्हर देखील नाउन आहे, कॉमन नाउन आहे रिव्हर इथे. त्यानंतर बघा हिज करेज इन फेसिंग अ प्रॉब्लेम इज रिवॉर्डेड. आता इथे काय दिलेलं आहे करेज जे दिसतंय ना करेज धैर्य ज्याला म्हणतो ते नाउन आहे आणि इथे प्रॉब्लेम दिसतोय प्रॉब्लेम हा जो वर्ड आहे हा देखील इथे काय आहे नाउन म्हणून काम करतोय लक्षात घ्या. आणि काही गोष्टी आपल्याला समोर बघायच्या आहेत की आर्टिकल्स आपले जे ए अँड द आहे आपण हे फक्त नाउन्सच्या अगोदरच वापरू शकतो. ते कुठल्या पद्धतीनं ते देखील आपल्याला समोर बघायचं आहे त्यावर ते सेपरेट सेशन मी केलेलं आहे. त्यानंतर नंबर 4 बघा पुणे इज अ सिटी इन महाराष्ट्र. आता इथे बघा पुणे देखील नाउन आहे, सिटी देखील नाउन आहे आणि महाराष्ट्र देखील नाउन आहे. नंबर 5 बघा काय दिलेलं आहे आय परचेस्ड कार लास्ट मंथ. यामध्ये जे आहे हे इथे दिसतंय तुम्हाला कार जे कार आहे हे इथे काय आहे नाउन म्हणून काम करते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आता नाउनचा मिनिंग समजून घेतलाय आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण बघितलेले आहेत. पण आता मिनिंग ऑफ प्रोनाउन इथे समजून घेणार आहोत. प्रोनाउन म्हणजे काय इन्स्टेड ऑफ नाउन. म्हणजे नाउनच्या ऐवजी आपण जो शब्द
उपयोगात आणतो त्याला प्रोनाउन असं म्हटलं जातं. आता इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. प्रज्वल इज ऍब्सेंट बिकॉज ही इज इल. आता या वाक्यामध्ये प्रज्वल हे नाऊन आहे. मग प्रज्वल रिपीट होऊ नये त्याला अवॉइड करायचं म्हणून इथे आपण काय केलंय, जेंडर वाईज आपण इथे ही यूज केलेलं आहे. म्हणजेच काय, इथे प्रज्वलच्या नावाऐवजी आपण इथे ही हे यूज केलं आणि हे जे ही आहे यालाच आपण प्रोनाउन असं म्हणतो. नेक्स्ट बघा, डिड यू कॉन्टॅक्ट देम. आता इथे यू देखील प्रोनाउन आहे आणि देम देखील प्रोनाउन आहे. यू म्हणजे काय, कुणाच्या नावाच्या ऐवजी यूज केलंय आणि देम म्हणजे काय, कुणाच्या अनेक लोकांच्या नावाच्या ऐवजी हे यूज केलं इथे. म्हणजे यू आणि देम दोन्ही प्रोनाउन आहेत. त्यानंतर बघा, आय हॅव कॉल्ड ऑल माय फ्रेंड्स फॉर द पार्टी. या वाक्यामध्ये आय झालं हे जे दिलेलं आहे इथे आपल्याला काय आहे ते प्रोनाउन आहे. म्हणजे स्वतःच्या नावाच्या ऐवजी इथे काय यूज केलंय, आय. त्यानंतर नंबर 4 बघा, कॅन वी प्ले क्रिकेट. इथे वी काय आलेलं आहे, प्रोनाउन. नंबर 5, ही परचेस द कार लास्ट मंथ. या वाक्यामध्ये शी जे आहे SHE दॅट इज अ प्रोनाउन. लक्षात आलं असेल तुमच्या की प्रोनाउनचा मिनिंग काय होतो आणि प्रोनाउनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे आता बघितलेले आहेत. तर यानंतर आपण बघणार आहोत ऍडजेक्टिव्ह, विशेषण ज्याला म्हणतो आपण, मीनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता इथे आपण ऍडजेक्टिव्हचा मीनिंग इथे समजून घेऊया बघा. An adjective is a word used to add something to the meaning of a noun. It means it modifies a noun or a pronoun. तर ऍडजेक्टिव्हचं काम काय आहे, ते नाऊन आहे त्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणं, त्यामध्ये काहीतरी ऍड करणं ज्याला म्हणतो आपण. आता इथे काय दिलंय बघा, इट मॉडिफाईज अ नाउन ऑर प्रोनाउन. आता नाउन आणि प्रोनाउनला का, कारण प्रोनाउन नाउनच्या ऐवजी वापरतो, म्हणजे या दोन्हींना जर मॉडिफाय करत असेल, वाक्यामध्ये प्रोनाउन असू शकतं किंवा नाउन असू शकतं, त्याला जर मॉडिफाय त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती जर एखादा शब्द देत असेल तर त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. एक्झाम्पल्स इथे आपण आता बघूया. एक्झाम्पल्स काय आहेत तर, रोशनी इज अन इंटेलिजंट स्टुडंट. आता इथे हा स्टुडंट जो वर्ड आहे हा आहे नाउन आणि स्टुडंट कशी आहे रोशनी, इंटेलिजंट. म्हणजेच हे इंटेलिजंट काय झालं तुमचं इथे ऍडजेक्टिव्ह. दिस इज अन ऍडजेक्टिव्ह. लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यानंतर बघा नंबर 2, मिस्टर रामकृष्णन इज अ ब्रेव्ह सोल्जर. आता रामकृष्णन कोण आहेत, सोल्जर आहे. पण कसे सोल्जर आहेत, हाऊ, तर ब्रेव्ह सोल्जर आहे. मग ब्रेव्ह काय झालं इथे ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर बघा, मुंबई इज अ क्राउडेड सिटी. मुंबई काय आहे, सिटी आहे. सिटी काय आहे, नाउन आहे. पण सिटी कशी आहे, क्राउडेड आहे, तिथे खूप गर्दी असते म्हणून क्राउडेड इथे झालं तुमचं ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर आपण बघणार आहोत नंबर 4, दिस इज अन ऑसम सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. आता इथे सोल्युशन हे जे आहे नाउन आहे आणि पण कसं सोल्युशन आहे, ऑसम, इम्प्रेसिव्ह ज्याला म्हणतो आपण, म्हणून ऑसम इथे तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर बघा, दिस इज अन ऍडव्हेंचरस ट्रिप. ट्रिप आहे, नाउन आहे, बरोबर. आणि त्याविषयी कशी ट्रिप आहे, ऍडव्हेंचरस. मग ऍडव्हेंचरस इथे काय झालंय तुमचं, ऍडव्हेंचरस हे ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या त्याच्या स्क्रीनवरती आपण काय बघितलेलं आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण बघितलेले आहे. त्यानंतर आपण बघूयात मीनिंग ऑफ वर्ब, क्रियापद. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचंय, विदाउट अ वर्ब वी कॅनॉट कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. आपण कुठलंही वाक्य हे वर्ब शिवाय कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, तयार करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम वर्ब्स माहिती असणं गरजेचं आहे. अ वर्ब इज अ वर्ड यूज टू एक्सप्रेस अन ऍक्शन ऑर अ स्टेट. इट इज अन ऍक्शन वर्ड. कसा वर्ड आहे, ऍक्शन वर्ड आहे. लक्षात घ्या. म्हणजे एक तर आपल्याला फिजिकल ऍक्शन दाखवेल, फिजिकली दिसते ऍक्शन काय होते, किंवा स्टेट काय आहे, बिईंग समथिंग, ते आपल्याला या पर्टिक्युलर शब्दातनं लक्षात येतं आणि त्यालाच आपण वर्ब असं म्हणतो. आता इथे दिलेले बघा एक्झाम्पल्स. रीमा कलर्ड द मॅप परफेक्टली. आता रीमाने काय ऍक्शन केलेली आहे, मॅप आहे त्याला काय केलंय, कलर्ड, बरोबर. सो कलर्ड इज अ वर्ब. त्यानंतर बघा, डिड यू रिमाइंड हिम अबाउट द प्लॅन. आता या वाक्यामध्ये 2 वर्ब आहे, एक आहे तुमचं हेल्पिंग वर्ब आणि दुसरं आहे मेन वर्ब. मेन वर्ब कुठलं इथे, रिमाइंड, आठवण करून दिली. आणि डीड काय झाले, हेल्पिंग वर्ब आहे. टेन्सेस मध्ये आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आय एम प्लोईंग द फार्म, नांगरणी करणे ज्याला म्हणतो. तर यामध्ये प्लोईंग झालं मेन वर्ब आणि एम काय झालंय तुमचं वर्ब. वर्बचे प्रकार शिकताना आपण हे स्टडी करणार आहोत. त्यानंतर नंबर 4 बघा, शी हॅज डान्स्ड वेल इन द कॉन्सर्ट.
आता यामध्ये इथे काय दिलेलं आहे, कशामध्ये दिलंय बघा, वर्ब कुठला यामध्ये, डान्स्ड झालं मेन वर्ब आणि हॅज झालं हेल्पिंग वर्ब. त्यानंतर बघा नंबर 5, हू विल प्रिपेअर ब्रेकफास्ट टुडे, म्हणजे या वाक्यामध्ये विल हे झालं तुमचं हेल्पिंग वर्ब आणि प्रिपेअर जे आहे मेन वर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे आता वर्बचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहे. आता आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ ऍडवर्ब. ऍडवर्ब कशाला म्हणायचंय? ऍडवर्ब म्हणजे काय? An adverb is a word to add something to the meaning of a verb, an adjective or another adverb. ऍडवर्ब हा असा शब्द आहे, अशी पार्ट ऑफ स्पीच आहे की ते कशाविषयी एक्स्ट्रा माहिती देतं आपल्याला, तर एक तर वर्ब विषयी किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा दुसऱ्या एखाद्या ऍडवर्ब विषयी. आता याचे एक्झाम्पल्स आपण इथे समजून घेऊयात. ही कम्प्लिटेड द सम क्विकली. तर बघा इथे कम्प्लिटेड काय झालंय, वर्ब आहे बरोबर. ह्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती काय देते आपल्याला, कशी केली आहे, फास्ट केली एकदम बरोबर. क्विकली झालं तुमचं इथे काय, वर्ब. आणि हे कशाला इथे मॉडिफाय करतंय, वर्ब बरोबर. त्यानंतर सेकंड बघा, ऑल द फ्लावर्स आर ब्युटिफुल. आता इथे काय दिलेलं आहे बघा आपल्याला, आता इथे ब्युटिफुल झालं ऍडजेक्टिव्ह, पण कसे ब्युटिफुल आहेत फ्लावर्स, व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी जे आहे बघा इथे यानं इथे दिले ना आपण वर्ब अँड ऍडजेक्टिव्ह ऑर अनदर ऍडवर्ब, तर या वाक्यामध्ये ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती देण्याचं काम हा व्हेरी वर्ड इथे करतो आहे, म्हणून व्हेरी काय झालं तुमचं इथे, ऍडवर्ब. त्यानंतर बघा नंबर 3, माय सिस्टर प्रोनाउन्स्ड द वर्ड क्वाइट करेक्टली. तर या वाक्यामध्ये परत काय आहे, हे करेक्टली काय आहे, वर्ब ly, करेक्टली ऍडवर्ब आहे. आणि इथे याच्याच विषयी एक्स्ट्रा माहिती काय देते आपल्याला, क्वाइट करेक्टली, म्हणजे इथे क्वाइट काय झालेलं आहे, ऍडवर्बला इथे मॉडिफाय केलेलं आहे 3 नंबरच्या वाक्यामध्ये. नंबर 4 बघा, ते रिसिव्ड ऑल द केमिकल्स केअरफुली. आता इथे काय केलंय, रिसिव्ड झालं वर्ब आणि याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती दिली, कसं रिसिव्ह केलं, तर केअरफुली. मग केअरफुली तुमचं इथे काय झालेलं आहे, ऍडवर्ब आहे. त्यानंतर नंबर 5 बघा, इज अ व्हेरी एक्सलंट फीचर ऑफ दिस लॅपटॉप. आता इथे परत एक्सलंट, इथे काय दिलंय बघा, एक्सलंट आहे पण कसं आहे, व्हेरी एक्सलंट आहे. मग व्हेरी इथे काय झालं तुमचं, ऍडवर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे ऍडवर्बचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि ऍडवर्ब हे वर्बला किंवा ऍडजेक्टिव्हला किंवा दुसऱ्या ऍडवर्बला कसं मॉडिफाय करतं ते आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता आपण बघूया मीनिंग ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे जॉईनिंग वर्ड्स ज्याला म्हणतो आपण. दोन शब्द, दोन फ्रेजेस, दोन क्लॉजेस किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो, जॉईनिंग वर्ड्स. कंजंक्शन इज अ वर्ड यूज टू जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. कंजंक्शन काय आहे, असा वर्ड आहे जो काय करतो, तर वर्ड्सला, सेंटेन्सेसला, फ्रेजेसला किंवा क्लॉजेसला काय करतो, जॉईन करतो. तर इथे आपण बघूया एक्झाम्पल्स मध्ये काय काय दिलेलं आहे. विवेक अँड रेश्मा गॉट मॅरिड येस्टरडे. तर या वाक्यामध्ये या दोन शब्दांना जोडण्याचं काम ह्या अँड केलेलं आहे, म्हणून अँड झालं काय इथे, जंक्शन. त्यानंतर बघा, वी रॅन फास्ट बट वी मिस्ड द ट्रेन. या वाक्यामध्ये काय केलेलं आहे बघा, हे दोन वाक्य कुठलं जोडलंय, वी रॅन फास्ट आणि वी मिस्ड द ट्रेन. तर इथे बट जे आहे इथे कंजंक्शनचं काम करतं, या दोन वाक्यांना जोडण्याचं काम या बटनं केलेलं आहे, हा जो वर्ड आहे. त्यानंतर बघा, यू कॅन चूज आयदर लॅपटॉप ऑर बाईक. तर यामध्ये परत हे जे ऑर आहे, ऑर हा जो वर्ड आहे यानं लॅपटॉप आणि बाईकला सेट केलेला आहे, म्हणून ते झालं कंजंक्शन. नंबर 4 बघा, ही नीड्स टू फोकस ऑन मॅथमॅटिक्स बिकॉज इट इज अ कोर सब्जेक्ट. तर या वाक्यामध्ये बिकॉज आणि ह्या दोन वाक्यांना जोडलेलं आहे, म्हणून बिकॉज आहे कंजंक्शन. नंतर 5 नंबर बघा, द एंटायर क्लास हॅज टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन ॲज इट इज कंपल्सरी फॉर ऑल. तर या वाक्यामध्ये हे जे दिलेलं आहे बघा, ॲज त्यानं जॉईन केलेलं आहे याला, कशाला, या दोन्ही सेंटेन्सेसला, म्हणून ते काय आहे तुमचं कंजंक्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पण आता कंजंक्शनचा मिनिंग बघितला आणि तसेच त्याचे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मिनिंग ऑफ प्रिपोजिशन इथे बघणार आहोत. आपण पार्ट्स ऑफ स्पीच इथे आपण बघतो आहोत.
आता इथे आपण प्रेपोजिशनचा मीनिंग समजून घेऊयात. अ प्रेपोजिशन इज अ वर्ड यूज्ड विथ अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू इंडिकेट द रिलेशनशिप ऑफ इट टू समथिंग. याचा अर्थ प्रेपोजिशन म्हणजेच काय? असा शब्द की जो आपल्याला नाउन किंवा प्रोनाउन याचा आपल्याला संबंध हा उर्वरित वाक्याशी सांगत असतो. तर आपण इथे काही प्रिपोजिशनचे आता इथे एक्झाम्पल्स बघूया. सगळ्यांनी बघा. नंबर 1 ला आहे कीप ऑल दीज टॉयज अंडर द टेबल. आता इथे जर बघितलं आपण हे दीज टॉयज इथं दिसतंय आणि आपल्याला इथे द टेबल दिसतंय. यामधला संबंध आपल्याला अंडर या प्रिपोजिशन मुळे आपल्या लक्षात येतो. त्यामुळे या वाक्यामध्ये अंडर हे प्रिपोजिशन आहे. त्यानंतर नंबर 2 चं बघा. आय फॉरगॉट टू पुट द कीज इन द लॉकर. आता इथे द कीज आणि द लॉकर यामधला संबंध आपल्याला इन या शब्दामुळे लक्षात येतो. त्यामुळे इन हे इथे प्रिपोजिशन आहे. नंबर 3 बघा. हॅव यू बीन रिकमेंडेड बाय द एम-एल-ए. या वाक्यामध्ये हे जे बाय आहे, बाय हे इथे प्रिपोजिशन आहे. त्यानंतर वी आर ॲट द रेल्वे स्टेशन. या ठिकाणी वी हे जे प्रोनाउन आहे त्याचा द रेल्वे स्टेशनशी संबंध आपल्याला ॲट या शब्दामुळे लक्षात येतो. त्यामुळे हे प्रिपोजिशन आहे. नंबर 5 बघा. डिस्ट्रिब्यूट दीज बुक्स अमंग द स्टुडंट्स. आता इथे हे जे दीज बुक्स दिसतंय आपल्याला त्याचा आणि द स्टुडंटचा संबंध आपल्याला अमंग या शब्दामुळे लक्षात येतो. त्यामुळे अमंग हे इथे प्रिपोजिशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मीनिंग ऑफ प्रिपोजिशन तसंच आपण त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शनचा मीनिंग काय होतो बघूयात. अॅन इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस अ सडन फिलिंग. आपल्याला सडन फिलिंग, स्ट्रॉंग फिलिंग दाखवण्याचं काम, इमोशन दाखवण्याचं काम इंटरजेक्शन्स करतात. इथे आपण एक्झाम्पल बघूया. अलास शी इज नो मोर. आणि इथे बघा एक्सक्लेमेशन मार्क इथे दिलेला आहे अलास या शब्दानंतर. त्यामुळे हे जे आहे हे इंटरजेक्शनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नंबर 2 बघायचं आहे आपल्याला. ब्रावो आर-सी-बी हॅज ओन द मॅच. या ठिकाणी देखील ब्रावो हा शब्द इथे यूज केलेला आहे आणि हा शब्द आहे इंटरजेक्शन. त्यानंतर नंबर 3 बघा. हुर्रे वी आर इन द फर्स्ट पोझिशन इन द कॉम्पिटिशन. या वाक्यामध्ये आपल्याला हुर्रे हा जो शब्द आहे हा इंटरजेक्शन आहे. नंबर 4 बघा. वॉव इट इज क्वाइट इम्प्रेसिव्ह. यामध्ये देखील आपल्याला वाव हा जो शब्द आहे तो इंटरजेक्शन आहे. आणि नंबर 5 बघा. ओ द प्लॅन इज नॉट वर्किंग ॲट ऑल. या वाक्यामध्ये ओ हा जो वर्ड आहे हा इंटरजेक्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये सगळे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे त्याचे मीनिंग्स बघितले, त्याचा अर्थ बघितला आणि त्याचे आपण एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी हा कोर्स जॉइन करा आणि याचा सगळ्यांनी फायदा करून घ्या. आपला हा जो कोर्स आहे हा मराठी, इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही लँग्वेजेसमध्ये येणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स, डाउट क्लिअरिंग सेशन्स आणि वेगवेगळे त्यावर ते आधारित ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिससाठी देखील आपण या कोर्समध्ये प्रोव्हाईड करणार आहोत. सो थँक यू सो मच स्टुडंट्स.